मला नाही पाहिजे, माझ्याच घरी खूप भांडे आहेत. अरे बाई, भांडे भांडे तुम्हाला पाहिजे का? भांडे आहेत मस्त स्टीलचे. चहाचा गंज आहे का? हो आहे ना. दाखवा बरं. उचलू लागा बाई थोडस. भारी आहे हो बाई, आज बवणी पण नाही झाली. इकडेच आहे इकडे. हा. हे पण चहाचा गंज आहे मस्त. हे पण नाही, तो नाही पाहिजे, हा पाहिजे. हा पाहिजे का? हो, हो. बरं बरं. हा कितीचा आहे बाई? हा पाहिजे का बाई तुम्हाला? हो. बरं बरं. हा घ्या. हा घेऊन जा तसाच. तसाच? हो. पहिलं गिराईक असलं ना बाई मी तर फ्री देत असते. अमाय बाई. हो घ्या. हो बाई, फ्री वाटून राहिले भांडे. आणि तुला काय पुरणार आहे बाई मग अशा फुकट भांडे वाटले तर? बाई पाय ना, हे फुकट भांडे वाटून राहिले ना. अजून ते बाई मला एखादा गंज. फ्री असेल तर मग मला दे ना एखादा गंज. ताई तुम्ही माझं पहिलं गिराईक आहे आणि पहिल्या गिराईकाला मी फ्रीमध्ये देत असते. कसं बाई, तुम्ही फ्री भांडे वाटून राहिल्या? अशाला तर तुमचं खूप नुकसान होईल. आणि या बाईनच पाहावर आता एक सोडून दुसरे गंज मागून राहिले, असे बाकीचे लोक मागतील. जेव्हा आपण घरी स्वयंपाक बनवतो तर काय करतो? पहिल्यांदा आपण पहिला भोग देवाले काढून ठेवतो. तसंच मी पहिल्या गिराईकाला एक भांड फ्री देत असते. ओ माय बाई, मी पहिलंच गिराईक आहे का तुमचा? मग रोज येत जा ना, मी रोज नंबर लावत जाईल. बाई, अशानं तर तुमचं खूप नुकसान होईल हो. ची गोष्ट अहो बाई, असं माझ्यासोबत कधीच झालं नाही. माझं पूर्ण भांडे एकाच दिवसाला खपून जातात. कधी कधी तर मला 2-2 टोपले भांडे घेऊन यावं लागते. बरं आहे बाई, असं तुम्ही दान करता. असं दान तर मी पहिल्यांदाच पाहिलं. तुम्हाला जर आता अजून पाहिजे असेल ना तर मग विकत घ्यावं लागेल. मग नेऊ का हे मी गंज? हो हो न्या ना. द्या मग, उचलून देतो. भांडे बाई थांबा थांबा, मला तुम्हाला एक गोष्ट विचारायची आहे. कोणती गोष्ट विचारायची आहे हो बाई? वा, छान ताई. आता तुम्ही भांडे विकता तर तुम्ही भांडं दान करता. मग आता मी एक रिटायर्ड बाई आहे, मग मी काय पेन्शन दान करायला पाहिजे काय? अहो ताई, पूर्ण पेन्शन नाही दान करायचं. पेन्शनचा थोडासा हिस्सा दान करायचा. बरं आहे ताई, माझं पण आहे का हो बाई? मला तर नोकरी नाही, मी तर मोलमजुरी काम करणारी बाई. मी काय दान करू? तुम्ही काय हो ताई, मोलमजुरी करताना त्याच्यातला 1 रुपया जरी दान केला ना तरी पावते. आणि तेही नाही जमलं तर मंदिरात जाऊन जर झाडपूस केली, झाडू मारली, स्वच्छता ठेवली तर श्रमदान म्हणतात त्याला. श्रमदान केलं ना ते पण दानात जाते. बरं आहे बाई. हो ताई, मी आणि माझी मुलगी असते आता घरात. पण आता तुम्ही सांगा, माझी मुलगी MSc करत आहे, मग तिनं काय दान करायला पाहिजे? हो का, शिकलेली आहे का? अहो ताई, तिथं गरिबाचं एक लेकरू जरी शिकवलं ना, त्याची फ्रीमध्ये ट्युशन घेतली तरी ती दानात ठरल्या जाते. येते ताई? मी लक्षात ठेवीन तुमचं. ताई, तुम्ही भांडे विकायचा धंदा करत होते ना? तुम्ही भांडे घेऊन यायच्या इकडे. हो. तुम्ही आता बंद केला का भांडे विकायचा धंदा? मी भांडे विकायचा धंदा बंद नाही केला. आता मी चौकात मोठं दुकान घेतलं आणि तिथं दुकान लावलं. आणि माझ्याजवळ आता 2-2 नोकर आहे. देवानं तर तुम्हाला खूपच चांगला आशीर्वाद दिला वाटते. हो, असंच काही म्हणा. ताई, तुम्ही सांगितल्याप्रमाणे नाही का, मी पण दान करायला शिकली. आणि त्यामुळं माहिती आहे का, माझ्या घरात सुख, शांती, पैसा एवढी भरभराट आहे माझ्या घरात. वा ताई, छान. ताई, दान केल्याचं समाधान पण मिळते आणि त्याचं पुण्य पण मिळते.